गुड मॉर्निंग. माझं इंट्रोडक्शन सर विशाल काकडे. सो आपण आता सेकंड इयरचा मेकॅनिकलचा सॉन्ग आणि सिव्हिलचा मॉस सब्जेक्ट घेण्यासाठी आपण जमलेलो आहोत. ओके, सो एक छोटस इंट्रोडक्शन. माझं नाव तर विशाल काकडे. मला अराउंड 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे टीचिंग फील्ड. ओके, माझं जे हे आहे ते आहे यमी इन स्ट्रक्चर. हे मास्टर्स तुम्ही जर डिप्लोमा करताय तसं डिप्लोमा झाल्यानंतर काकड्याचे आपण स्टुडंट. तो माझं जे आहे एज्युकेशन आहे ते आहे यमी स्ट्रक्चर. जर तुम्ही डिप्लोमा करताय त्यानंतर डिग्री आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. सो स्ट्रक्चर म्हणजे काय, तर हे जे सब्जेक्ट शिकताय तुम्ही कोणते मेकॅनिक्स, बरोबर आहे. तुमच्यानंतर कोणता येणार आहे, मॉस येणार आहे. ओके, सो त्यानंतर भरपूर सब्जेक्ट असतात सिव्हिल मध्ये. हे सगळे सब्जेक्ट कशामध्ये कन्सिडर केले जाते, स्ट्रक्चरच्या रिलेटेड. स्ट्रक्चर म्हणजे काय की आता समजा ही असेंब्ली आहे चार तास, त्याच्यावर काय येतो, लोड येतो. तो लोड काय करायचा, ट्रान्सफर करायचा. ट्रान्सफर करायचा, तो बिअर करायचा, त्याच्या प्रॉपर्टीज वाढवायच्या. ह्या सगळ्या गोष्टी कशा करतात, स्ट्रक्चर मध्ये. जसं की हा टेबल आहे, ओके, त्या टेबलवर पण लोड येणार आहे, तुमच्या खुर्चीवर पण लोड येणार आहे, बरोबर आहे. आणि मग तो लोड आल्यानंतर तो कसा ट्रान्सफर करायचा, नक्की ह्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण ह्या स्ट्रक्चर मध्ये शिकणार आहेत. म्हणजे मेकॅनिक्स, सॉम, टॉम, मॉस, परत तुमचा टॉस, हे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये. आता हा जो काही आता मी तुम्हाला खुर्ची आणि टेबल नाही शिकवणार आहे, मी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. जो जो काय असणार आहे पुढचा पार्ट असणार आहे. आतापर्यंत मी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी कॉलेजवर पण होतो, डिग्री डिप्लोमा दोन्हींना शिकवलेले. मी पेपर चेकिंगला होतो, पेपर मॉडरेशनला होतो आणि काही पेपर सुद्धा काढलेले आहेत. ओके, म्हणजे जे तुम्हाला पेपर येतात त्यातले काही तरी पेपर मी पहिले काढलेले आहेत. सो मला भरपूर प्रमाणात एक्सपिरियन्स आहे. आतापर्यंत जर बघितलं तर मला वाटतंय या 10 वर्षामध्ये मी एक 8 वर्ष तरी काय केलं असेल, सॉम सब्जेक्ट घेतलेला असेल. त्यामुळे मला आहे थोडस नॉलेज. आणि मागच्या बॅचचं जर बघलात तुम्ही, मागची बॅच म्हणजे तुमच्या मागची बॅच नाही, तर आत्ताची पास आउट म्हणजे सेकंड इयर पास झाली, थर्ड इयरला गेली, तर त्यांची जी बॅच आहे त्यांच्यात तुम्हाला माहिती असतील, माझे भरपूर स्टुडंट म्हणजे आपल्या क्लासचे भरपूर स्टुडंट हे आउट ऑफ मार्क्स त्यांना मिळाले त्या सब्जेक्ट्समध्ये. ओके, सो एकदम सोपा सब्जेक्ट आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. हा जसा विचार केला तर तुमचा सॉम जो आहे, मी ज्यावेळेस सॉम म्हणतो त्यावेळेस तो मॉस पण असतो, दोन्ही सेमच सब्जेक्ट आहेत. लास्टचा चॅप्टर वेगळा, सिव्हिल वाल्यांना कॉलम आहे, तुम्हाला टॉर्शन हे चॅप्टर आहे, तो काय करणार आपण त्याच्यात कव्हर करू. नंतर वेगवेगळे लेक्चर जर आले काय सिव्हिलचे मुलं तर हा जो काही सब्जेक्ट आहे तसा विचार केला तर तुमच्या सगळ्यात अवघड जे सब्जेक्ट आहेत त्यातला एक सब्जेक्ट म्हणजे हा आहे सॉम. काय म्हणलं आता, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. जर डिप्लोमा मधलं मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, एखादा अवघड सब्जेक्ट सांगा म्हणलं तर सगळ्यात अवघड सब्जेक्ट सॉम. पण कधी ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित तुम्हाला शिकवलं नाही त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जाईल कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यात होणार आहे, आवडतीचा सब्जेक्ट होणार आहे. काहीही अवघड नाहीये, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. फक्त जे काही इन्स्ट्रक्शन सांगेल त्याचे फक्त फॉलो करायचं. काय काय इन्स्ट्रक्शन आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, क्लास चुकवायचा नाही. जर क्लास चुकला तर काय करायचं की तुम्ही रेकॉर्डिंग बघायची. रेकॉर्डिंग बघितली नाही, क्लास बघितला नाही तर मग तुम्हाला अवघड जाईल. आणि ह्या दोन्ही गोष्टी नाही करता आल्या तरी दुसऱ्या दिवशी आल्यावर म्हणायचं सर मी बघितलं नाही. ओके, मला फक्त एकदा रिव्हिजन घ्या. आपल्या रिव्हिजनला भर असतो, आपण रिव्हिजन घेतो, कुणालाही मागे सोडत नाही. त्यामुळे काय करायचं, सांगायचं की नाही नाही मी बघितलं नाही बरं का सर, पण मला हे काय कळलं नाही, मग आपण काय करू, क्विक रिव्हिजन करू. त्याच्यामुळे होतं काय की सगळे एकाच
यांनी राहतात, पटपट पोर्शन कव्हर होतो आणि दुसरी गोष्ट समजते. समजणं हे सगळ्यात महत्वाचं. सेकंड, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की हा प्रॉब्लेम होमवर्कला आहे त्यावेळेस काय करायचं, तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ज्या दिवशी नाही जमला दुसऱ्या दिवशी विचारायचा. आपण तसा सॉल्व्हच करतो का आपण प्रॉब्लेम, पण तरी पण काय करायचं, विचारायचं. म्हणजे काय होतं की ह्यानी आपल्याला कळतं की आपल्याला किती येतंय, कुठपर्यंत येतंय, ह्या सगळ्या गोष्टी समजून जातात. आणि ज्यावेळेस आता पहिल्या दिवशी जसे तुम्ही शांत वाटतात, आतापर्यंत 10-20 बॅच गेला. पहिल्या दिवशी तुम्ही जसे शांत वाटताय तसे शांतच मुलं वाटतात, अजिबात बोलत नाहीत, काही नाही. पण पुढे गेल्यानंतर हळूहळू कळतं. त्यामुळे काय करायचं, ज्यावेळेस मी फक्त शिकवत असेल त्यावेळेस शांत बसायचं, नंतर आपल्या गप्पा होत राहतील, त्याचं काही प्रॉब्लेम नाही. सो हा आहे एक छोटेसे इंट्रोडक्शन. ओके, आता आवाज येतोय का रे यश? येत असेल चॅट बॉक्स मध्ये टाक, माईक हे नाहीये. तो आपण काय करतोय आज, फक्त इंट्रोडक्शन घेतोय. सब्जेक्ट काय आहे, कशा पद्धतीने आपल्याला सुरू करायचं. बरं मला सांगा, तुम्हाला मेकॅनिक्सला किती पडले? 70 आउट ऑफ पडले. अरे ओके, सो मी काय विचारलंय की काय होणार आहे आता, हे जे आहे मेकॅनिक्स, मेकॅनिक्स हा बेसिक इंजिनिअरिंगचा बेस असं म्हणतात. मेकॅनिक्स जो आहे त्या मेकॅनिक्सचा पार्ट भरपूर हा काय होणार आहे आपल्याला इथे लागणार आहे. आणि त्याचं पण टेन्शन नाही घ्यायचं, मेकॅनिक्स आपल्याला आला नाही, आपण विसरलोय, सगळेच विसरत असतात, तुम्हीच नाही, सगळेच विसरतात. फक्त मी काय करणार आहे, त्यावेळेस रिव्हिजन घेईन, त्यावेळेस फक्त लक्ष द्यायचं. सो सॉम मध्ये महत्वाची गोष्ट स्ट्रक्चरल गोष्टी ज्या असतात, म्हणजे तुम्हाला थिअरी पण असणार आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम्स पण असतात. प्रॉब्लेम्स म्हणजे न्यूमेरिकल प्रॉब्लेम. ओके, तुम्हाला ह्याला होतेच, कशाला, मेकॅनिक्स मध्ये होतेच तशा पद्धतीने. ते इथले थोडेसे अवघड असणारे, मोठे असणारे. मेकॅनिक्स मध्ये एकदम छोटे छोटे होते, आता मोठे असणारे. आणि थिअरी जी असणारे ती थिअरी पूर्णपणे कन्सेप्ट वर बेस्ड असणारे. कन्सेप्ट म्हणजे काय, लक्षात ठेवायचं. कन्सेप्ट म्हणजे काय की त्यामध्ये कोर काय आहे. ओके, ते समजून घेतलं की असं नाही कन्सिडर करायचं की आपल्याला येणार नाही पाठ करायची, थिअरी पाठ करायची नाही, थिअरी लक्षातच ठेवायची. पिक्चरच्या स्टोरीज कशा लक्षात राहतात, आपण पाठ करतो का नाही, का कारण त्याचा सिक्वेन्स माहित असतो. हा हिरो इकडून गेला, हिरोईन तिकडून आली, मग विलन आला, मग भांडण, ते तशाच पद्धतीने काय करायचं, थिअरी आपण लक्षात ठेवायची. थिअरी मध्ये काय काय मिळणार आपल्याला, थिअरी मध्ये आपल्याला थिअरम असणार, परत काय असणार तर लॉज असणार, परत काय असणार प्रॉपर्टीज असणार, व्हेरी गुड, ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट डेरिव्हेटिव्ह असणार. काय असणार, डेरिव्हेटिव्ह असणार. ओके, तर ह्या गोष्टी आहेत, ह्या कशा लक्षात ठेवायच्या, सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायच्या की असं झाल्यानंतर तसं होतं, तसं झाल्यानंतर ते होतं, म्हणून हे असं आहे. आणि असं लक्षात ठेवलं मला आतापर्यंतचा अनुभव विसरत नाही माणूस. ओके, सो थेरीचा पार्ट हा आपण अशा पद्धतीने कव्हर करणार आहे. आता ज्या वेळेस तुम्ही आपल्या इथं क्लास लावता त्यावेळेस फक्त हा जोर नसतो की तुमचा पोर्शन कव्हर व्हावा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता यावे, तुम्ही थिअरी रट्टा मारली बाद झाली, अशा पद्धतीने नाही. आपण कन्सेप्ट घेतो आणि ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळं महत्वाची गोष्ट, दोन गोष्टींना तुम्हाला फायदा होतो. एक म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल जे आहे नॉलेज ते पण मिळतं, जे प्रॅक्टिकल लागतंय. आणि दुसरी गोष्ट ओरल जे आहे, ओरल मध्ये तुम्ही बोलू शकता, कारण इंटरनल मार्क्स सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. बरोबर आहे, इंटरनल मार्क्स असतील तरच तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज वाढतात, माहिती आहे तुम्हाला. इंटरनल मार्क्स असतील तरच तुमचे ओव्हरऑल पर्सेंटेज वाढतात, नाहीतर ओव्हरऑल आउट ऑफ जरी पडले तरी ओव्हरऑल पर्सेंटेज थोडेसे कमीच राहतात. तुम्हाला तो निलेश माहिती असेल, तुमचा सिनियर नाही का, सिनियरची ओळख करून ठेवायची आपली. त्याला काय होतं, त्याला मॅक्झिमम सब्जेक्ट मध्ये आउट ऑफ पडते, आपल्याच क्लासचा पोरं आहे. पण प्रॉब्लेम काय होतो त्याचा की त्याला इंटरनल मध्ये थोडेसे कमी जास्त होते, त्यामुळे इंटरनल मध्ये कमी नाही पडू द्यायचे. बिहेवियर चांगलं ठेवायचं कॉलेजमध्ये, अजिबात उलट बिलट बोलायचं नाही सरांना. ह्यानी पर्सेंटेज वाढते तुमचे.
मला काही नाही, मला थिअरीचा पार्ट आहे, तुमचे पर्सेंटेज वाढते. सो आपण ह्या दोन्ही गोष्टी कव्हर करतो. तुम्हाला कॉलेजमध्येही गोष्टी समजून जातात. प्रॉब्लेमचा पार्ट, प्रॉब्लेम बद्दल काय करतो आपण, प्रॉब्लेम आपण डिटेल घेतो. डिटेलचा अर्थ काय होतो, की जर समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी मागचा काही पार्ट आला, तुमचा अप्लाइड सायन्सचा पार्ट आला, तुमचा मॅथचा पार्ट आला, काही आला, तरी आपण तो क्लिअरली सांगतो. का क्लिअरली सांगतो, कारण मला माहिती की सगळ्या गोष्टी मागच्या लक्षातच असतात असं नाही. आता तुम्हाला ह्या वेळेस मोमेंट काढायला शिकवली असेल मेकॅनिक्स तुम्हाला इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये, आठवतंय का? मोमेंटचा अर्थ काय असतो, मोमेंट इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणलं की मोमेंट निघते. मोमेंट फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन, आणि याचं युनिट काय असतं, डिस्टन्सचं युनिट काय असतं रे, मीटर. सो न्यूटन मीटर काय युनिट आहे कशाचं, मोमेंटचं. आता ह्याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल म्हणजे पेंडेल मारता तुम्ही. आता ह्या मोमेंटनी नक्की काय होतं, मोमेंटनी होती रोटेशनल मोशन मिळती. एखाद्या कोपऱ्याला, एखाद्या ठिकाणी आपण जर फोर्स अप्लाय केला तर त्याच्या लांब कुठंतरी एखाद्या कोपऱ्याला काय होणार आहे, रोटेशनल मोशन मिळणार आहे. रोटेशनल म्हणजे काय, गोलाकार मोशन. याचं सगळ्यात चांगलं एक्झाम्पल म्हणजे पॅन्डेल मारता तुम्ही सायकलचा. आता पॅन्डेल जिथं कनेक्टेड असतो, इथं काहीतरी असतं, गिअर असतो, तिथं कनेक्टेड असतो, इथं मारता का तुम्ही, नाही. कुठतरी लांब असा हे असतो आणि इथं असा त्याचे ते फुटरेस्ट असते, त्याच्यावर काय करता तुम्ही, पॅन्डेल मारता. इथं फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होतं, रोटेशनल मोशन. बरोबर आहे का, त्याला म्हणतो मोमेंट. एखादा बेंच आहे असं कन्सिडर करा. बेंचच्या एखाद्या कोपऱ्याला बसलात तुम्ही, वरचा कोपरा काय होतो, रोटेशनली फिरतो. बरोबर आहे. समजा मी हा पेन आहे, हा टेबलवर ठेवला, ह्याला जोरात फोर्स मारला तर हा वर काय होणार आहे, गोलाकार फिरणार ना थोडासा, अशी मोशन मिळणार ना त्याला, त्याला म्हणतो आपण मोमेंट. अशा कन्सेप्ट ह्या तुमच्या पहिल्या पण झालेल्या असतात, पण आपण त्या काय करतो, डिटेल प्रॉब्लेम मध्ये कव्हर करतो. पण लक्षात ठेवा, रेग्युलर ह्याच्यासाठी राहायचं, कारण एखाद्या दिवशी डिटेल प्रॉब्लेम झाला, दुसऱ्या दिवशी काय कन्सिडर करतो की एवढं तुम्हाला माहिती असेल म्हणून. मग जो अब्सेंट असतो त्याला परत सांगत बसवं. त्यामुळे काय करायचं, अब्सेंट राहायचं नाही. प्रयत्न करा, काही वेळेस नाही शक्य होत, मॅक्झिमम प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, प्रॉब्लेम आपण कसे घेतो, मॅक्झिमम घेतो. मॅक्झिमम म्हणजे काही काही क्लासमध्ये 200 प्रॉब्लेम घेतात, पण पोरांना कळत नाही. असं होणार नाही का, कारण आपण एवढा प्रॉब्लेम घेतो. आपण जेव्हा प्रॉब्लेम घेतो त्यावेळेस बुक आणि पेपर या दोन गोष्टींमध्ये प्रॉब्लेम घेतो. आता हे अशा पद्धतीने आपण पोर्शन कव्हर करतो. आता दुसरी गोष्ट, पोर्शन आपल्याकडे काय होतं माहितीये का, फास्ट कव्हर होत नाही. फास्ट कव्हर होत नाही म्हणजे पळापळ करत नाही. कुणाला विचारा तुम्ही, तीन आता तुमच्याच कॉलेजमध्ये सिनियर आहेत ना, कुणाला विचारा, आणि खरंच तुम्ही विचारा, होत नाही. पोरं म्हणतात सर नाही आपण फास्ट घेऊ. फास्ट घ्यायचं नाही, आपल्याला व्यवस्थित सगळं समजून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हा पोर्शन कव्हर करतो. काय तुम्हाला सॉम मध्ये तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर आहे. तुमचं चालू झालं का रे कॉलेजमध्ये, किती झाले, दुसरा चॅप्टर सुरू केला म्हणजे सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. बरं झालं, आपण तोच करू. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया नाही केला, फक्त सिंपल स्ट्रेनच केलं ना. हा, अजून एक, कॉलेजमध्ये लक्ष काय द्यायचं की कोणता चॅप्टर सुरू आहे, काय सुरू आहे. ओके. सो आता हे जे आहेत, तुमचा जो मेकॅनिक्सचा आहे, मेकॅनिक्सचा सगळ्यात शेवटचा चॅप्टर होता सेंटर्स अँड सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, त्याचाच पुढचा पार्ट असणार आहे हा फर्स्ट चॅप्टर, मोमेंट ऑफ इनर्शिया. खूप महत्वाचा, मॅक्झिमम ठिकाणी लागतो आपल्याला, खूप वेळा लागतो. दुसरा तुमचा इक्विलिब्रियम झालाय पहा, तो पण इथं लागतो आपल्याला. अजून फ्रिक्शन एक झाला, बरोबर आहे ना, तो पण लागतो. म्हणजे असे भरपूर आहेत ज्याचे बेसिक कन्सेप्ट आपल्याला लागत असतात. सो आता तुम्हाला चॅप्टर महत्वाचा कोणता आहे, सगळ्यात आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. पहिला आहे काय, मोमेंट ऑफ, तुमचं स्ट्रक्चर सांगतोय का, म्हणजे सिलेबस बघतोय. स्ट्रक्चर काय आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला थिअरीचा पेपर आहे. किती मार्क्सचा, 70 मार्क्सचा. त्याच्यापैकी किती पाडायला पाहिजे तुम्हाला, 28. हे तर माहिती असेल तुम्हाला, माहितीये का.
की 70 मार्कचा थिअरीचा फायनलचा पेपर होतो, तर तो किती आहे 28 पाडावे लागतात. मग ह्या थिअरीचा 2 पार्ट आहेत. एक हा टोटल 100 मार्क्स असतात, त्यातला 70 आणि 30चा पॅटर्न आहे, बरोबर आहे. त्या 30 मधल्या 20 मार्क्सचे काय असतील बदल ना, केस स्कीम आहे का. अरे बाबा, काय तुम्हाला पॅटर्न आता 70 पैकी 40 काढायचे आणि 30 मध्ये ऍव्हरेज निघते ना, ते 70 मध्ये ऍड म्हणजे 70 पैकी 40 सगळे मिळून 100 पैकी 40 काढायचे. 100 पैकी 40 असतील आणि 30 पैकी किती पडतील तेवढेच ना. हे 30 कसे डिवाइड आहेत, युनिट टेस्ट 30 मार्काची युनिट टेस्ट आहे ना. आणि तुम्हाला तो मायक्रो प्रोजेक्ट नाहीत का, त्याच्या मागे मार्क आहेत. म्हणजे 30 मार्काची क्लास टेस्ट होती तुमची आता. 30 मार्काची क्लास टेस्ट होती, म्हणजे ह्या 30 पैकी मॅक्झिमम पाडायचे, 70 पैकी मॅक्झिमम पाडायचे. ह्या दोन्ही मिळून तुम्हाला किती आहे 40. तर मला वाटतं 70 पैकी 28 कंपल्सरी असतील ना, नाही का. दोन्ही पैकी किती पाडा, म्हणजे आता ह्याला खूप महत्व आलं दिसतंय क्लास टेस्टला. सो रेग्युलर अभ्यास केला तर क्लास टेस्टला मार्क पडतात, आणि क्लास टेस्टला मार्क पडले तर 100 पैकी मॅक्झिमम मार्क पडतात. दुसरा आहे तो म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे, मला वाटतं 25 मार्क्स ना, आणि ओरल असणारे 25 मार्क्स. तो टोटल मिळून, आणि 25 आहे का 50 आहे तुम्हाला काय माहिती, बघावं लागेल. पण काहीतरी असं प्रॅक्टिकल आणि ओरल, आणि तुम्हाला टर्म वर्क असतं. टर्म वर्क माहिती आहे काय असतं, 50 मार्क्स. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला, आणि ह्या खूप महत्वाच्या. 200 मार्क्सचा सब्जेक्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. टोटल जर बघितला तर टोटल तुमच्या ह्याच्यात सगळ्यात जास्त मार्क्सचा हा एक सब्जेक्ट असणार आहे. आणि दुसरा कोणता आहे, ड्रॉइंग. ड्रॉइंग पण नाही, ड्रॉइंग थिअरी नाही ना. एफ एम आणताय तुम्हाला, काय सांगता. एफ एम ना बघू आता हे कसं ऍडजस्ट होतं त्याच्यानुसार. एफ एम शनिवार रविवार असं जास्त कव्हर करू, हा रेग्युलर घेऊ, एखाद्या असं अल्टरनेट करू. ओके, मेन चॅप्टर सांगतो तुम्हाला. काय मेन चॅप्टर, तर सगळ्यात पहिली मोमेंट ऑफ इनर्शिया इम्पॉर्टंट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया हा मागचा सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चॅप्टर माहिती असेल तुम्हाला. सेम तशा टाईपच आहे, प्री पॉप्युलेटेड फॉर्म्युले. आणि आता जी मोमेंटची कन्सेप्ट सांगितली होती ही सगळ्यात महत्वाची आहे त्यात. ओके, सो तुम्हाला ही हळूहळू कळत सगळ्या गोष्टी मी सांगून. आता हे कधी घेणार आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. जर कॉलेजमध्ये हा नंतर घेतला तर आपणही नंतरच घेणार आहे. कॉलेजमध्ये हा जर आधी सेकंड चॅप्टर आधी घेतला तर आपण आधी घेणार. कॉलेजमध्ये दोन्ही डिव्हिजनला का तसं, एकच सर आहेत ना, त्यांनी दुसराच चॅप्टर सुरू केला. काय नाव आहे सरांचं, माने सर. दुसरा आहे सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. आता सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन जो आहे, हा जो काही चॅप्टर आहे हा वास्ट चॅप्टर आहे, मोठा चॅप्टर आहे का. आता ह्या चॅप्टर मध्ये काय आहे की स्ट्रेस तुम्हाला, स्ट्रेस आणि स्ट्रेन ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला अप्लाइड सायन्स मध्ये झाल्या असतील बघा. अप्लाइड सायन्स होतात तुम्हाला, त्याच्यामध्ये दोन्ही कन्सेप्ट झाल्या असतील. सो आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट घेणार आहे. स्ट्रेस म्हणजे काय, स्ट्रेसच्या किती प्रकार आहेत, स्ट्रेसचे पण भरपूर प्रकार आहेत, त्याच्या फोर्सनुसार, त्याच्या ऍक्शन्सनुसार, त्याच्या इफेक्टनुसार. ओके, आणि मग त्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत पहा. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रेस अजून कोणते येतात, तर लॅटरल लिनियर येतात. मग तुम्हाला इलास्टिक कॉन्स्टंट्स येतात. हे तुम्हाला आता सांगून घ्यायचं नाही, हळूहळू कळणार. पण त्या दोघांचं रिलेशन हे सगळं आपण काय करणार आहे या चॅप्टर मध्ये कव्हर करणार आहे. नेक्स्ट चॅप्टर जो आहे तर तो आहे तुम्हाला, मला वाटतंय इलास्टिक कॉन्स्टंट. आता मग इलास्टिक कॉन्स्टंट. नेक्स्ट आहे शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. हा एक महत्वाचा बरं का, शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मस्त चॅप्टर आहे तुम्हाला नक्की. म्हणजे बाकीच्यांना क्लास, बाकीच्या आला नाही आला माहित नाही तुमच्या
कॉलेजमध्ये त्यांना हा तुम्हाला नक्की हा मस्त आहे, एक नंबर आहे, सगळ्यात फास्ट बरं का. पण हा खूप मोठा आहे, हा झालं हे मोठे मोठे चॅप्टर आहे, त्याला खूप वेळ लागतो. तर हे आहे शेअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. काय माहिती, मला वाटतंय तुम्हाला रिएक्शन काढण्यापर्यंत होतं का ते बीम असं नाही ना, की बीम इकडून युडी ऍक्ट होतो, इकडून पॉइंट लोड होतो, मग तुम्ही आर ए आणि आर बी काढता, बरोबर आहे, असंच आहे ना, हे केलं असेल ना. तर ह्याच्या पुढचा जो काही सगळा पार्ट आहे तो ह्याच्यामध्ये असणार आहे, शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. ओके, सो हे एक चॅप्टर आहे तुमचं. आणि नंतर आहे बेंडिंग शिअर. हा, बेंडिंग अँड शिअर स्ट्रेसेस. हा एक चॅप्टर असणार आहे, हा एक इम्पॉर्टंट आहे, खूप मोठा नाही पण इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. लास्ट तुमचा 1 2 3 4 5 आणि हा लास्ट असणार आहे टॉर्शन. काय करतो आपण, ह्याच्या थ्रू पिस्टन फिरवतो, सॉरी काय असतो क्रँक असतो, तुम्हाला झालं की नाही पोर्शन. आपण मशीन जी असते आपली ह्याची गाडीची, त्याच्यामध्ये क्रँक असतो, त्याच्यावर काय फिरतं, बाकीच्या मशीनचे पार्ट्स फिरतात. ओके, तर ते फिरवताना आपण काय करतो, त्याला टॉर्शन देतो. टॉर्शन म्हणजे काय, आपण पिळतो त्याला, बरोबर आहे, असं फिरवतो ना, सो ह्याला म्हणलं जातं टॉर्शन. सो हे सगळा जो पार्ट आहे तो त्याच्याशी रिलेटेड आहे, टॉर्शनच्या रिलेटेड. आता हे फिरवायचं म्हणजे या एंडला जेवढी एनर्जी लावली तेवढीच एनर्जी या एंडला पण जायला पाहिजे, बरोबर आहे. मग तिथे लॉसेस कुठं कुठं होतात, काय काय प्रॉब्लेम येतात, सगळे कशात आहे, टॉर्शन मध्ये. सोपा चॅप्टर आहे हा. ओके, पण हे महत्वाचे चॅप्टर आहेत आणि याच्यावर आपण घेणार. तर आता उद्यापासून आपण काय करू, सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन सुरू करू. मी बघा माझ्याकडे जर नोट्स असतील तर डायरेक्ट नोट्स देईल आणि शिकवायला सुरुवात करा, नसतील बघून लिहून देईल, त्यावर मी परत नोट्स काढ. चालेल ना तुम्हाला? चला, एक काम करता, तुमच्याकडे मी काढतो, मी पोर्शन काढतो. हा, उद्या बुक पण घेऊन या आणि मी पोर्शन पण काढतो, पोर्शन नुसार. सो उद्यापासून सुरू करू आपण.